हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत वाटाणा भाताची रेसिपी शेअर करणार आहे आणि कढईमध्ये मी आज वाटाणा भात बनवत आहे. तर इथे बघा मी 4 मोठे पळी तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे तापत आणि तेल चांगलं तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी मोहरी आणि जिरी टाकून घेतलेली आहे आणि इथे ना 2 मोठे कांदे घेतले होते मी भातासाठी, 2 टोमॅटो आणि अर्धी लसणाची पाकळी. तर ते पण आपल्याला तेलामध्ये चांगलं लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि साधा असा सिंपल भात आहे हा वाटाणा भात, जो की कढईमध्ये बनवणार आहे मी अर्धा किलोचा. तर हे बघा तेलामध्ये पहिली मोहरी आणि जिरी, त्याच्यानंतरनं कांदा लसूण हे मस्त आपल्याला लाल होईस्तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि हे बघा कढीपत्ता थोडासा आपल्याला हातावरती असा मॅश करून टाकायचा आहे, जेणेकरून ना आपल्या भाताला चांगला वास येतो कढीपत्त्याचा. कांदा सगळा व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये, सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. इथे ना मी पावशेर वाटाणा आणलेला होता ना, तो सोलून घेतलेला आहे आणि 4 छोटे बटाटे घेतलेले आहे. तर हे बघा कांदा आपला लालसर भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना आता आपल्याला हे 2 छोटे छोटे टोमॅटो घेतले होते, ते आता तेलामध्ये परत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तेल सुटस्तोपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे टोमॅटो, कांदा, लसूण. आणि इथे मी सगळे मसाल्याचे डबे आधीच खाली घेऊन ठेवलेले आहे. डिशमध्ये मसाले काढून घेतलेले नाही, कारण मी अंदाज पंचच टाकणार आहे. आता इथे बघा मी हळदी पावडर आणि मिरची पावडर टाकलेली आहे. आपला कांदा टोमॅटो चांगल्यापैकी लालसर आता भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ना बाकीचे मसाले, हा माझा घरचा मसाला आहे. तर 2 चमचे बघा, हे असे बारके 2 चमचे मी मसाल्याचे टाकणार आहे. भातामध्ये घरचा मसाला आहे हा, घरी बनवलेला. आणि त्याच्यानंतर ना हा किचन किंग मसाला आहे, तर त्याचे मी 2 चमचे टाकले आहे. आणि हा गोडा मसाला आहे, तर ह्याचा मी 1 चमचा टाकलेला आहे. आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तो छोटा असा 1.5 चमचा मिठाचा मी टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तिखट जास्त तिखट करू शकता. आणि हे सगळे मसाले ना आपल्याला तेल सुटस्तोपर्यंत व्यवस्थित एकजीव आणि तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. पूर्ण एकजीव करायचा आहे, म्हणजे त्याला मस्त तेल सुटतं बघा. रात्री जेवणासाठी मी हा भात बनवत आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडा चिकन मसाला पण टाकायचा आहे. तर हे बघा याच्यामध्ये मी आता थोडासा चिकन मसाला पण अंदाजे हातावरती घेऊनच टाकलेला आहे. अंदाजे थोडासा, कारण पहिले आपण भरपूर मसाले टाकले आहे. तर अंदाज घेऊन थोडासा मी हातावर घेऊन चिकन मसाला टाकला आहे. आणि हे पण आता आपल्याला व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचं आहे. चिकन मसाला पण त्याच्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. हे बघा किती असं छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला, तुम्ही पाहू शकता. मस्त मसाला शिजलेला आहे आपला. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये आता वाटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला वाटाणा आणि बटाटा मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ते पण सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि नंतर ना आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि 5 मिनटं ना असंच वाफेवरती आपल्याला वाटाणा आणि बटाटा शिजून द्यायचा आहे. आणि वाटाण्याला बटाट्याला थोडंसं मीठ मसाले लागले का त्याच्यानंतर ना आपल्याला झाकण काढायचं आहे. बघा अशा प्रकारे वाटाणा आणि बटाटा पण मस्तपैकी तेलामध्ये, म्हणजे त्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, आणि थोडं पण खाली करपलेलं नाही आहे, हे पहा. तर आपला बटाटा आणि वाटाणा पण मसाल्यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे.
आता ना त्याच्यात आपल्याला आहे ना अंदाजे पाणी घालायचं आहे. म्हणजे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेलं आहे इंद्रायणीचं, तर त्याच्यानुसार मी पाणी टाकलेलं आहे आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ना आपल्याला परत झाकण काढायचं आहे. बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी आता झाकण काढलेलं आहे. हे पहा. आणि थोडंसं ना मी साईडला काढून घेतलं आहे, कारण एकदम तांदूळ टाकल्यानंतर ना खाली सांडायला नको, म्हणून मी साईडला थोडं प्लेटमध्ये रस्सा काढून घेतलेला आहे. हे पहा. आणि अर्धा किलोचा भात या कढईमध्ये आरामशीर शिजतो, कारण पहिला पण मी एकदा केलेला होता कढईतच. आणि हे बघा, हे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे, इंद्रायणीचं तांदूळ आहे हे. तर हे आपल्याला ना त्या आता उकळी आलेल्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण उकळीमध्ये जर आपण तांदूळ सोडलं ना असं उकळत्या ह्याच्यामध्ये, तर भात पण आपला म्हणजे लवकर शिजला जातो आणि मोकळा मोकळा पण भात चांगला होतो. म्हणून उकळीमध्ये आपल्याला तांदूळ सोडायचे असतात. आणि हे बघा, हे प्लेटमध्ये काढलेला रस्सा पण मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे कढईमध्ये. आणि सगळं मिक्स करून आहे ना आता झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि मंद आचेवरती आहे ना 20 मिनटासाठी ठेवायचं आहे, अजिबात खोलायचं नाही. मंद आचेवरती 20 मिनटात भात आपला मस्त शिजून मोकळा मोकळा होतो. आणि ना मी मधल्या शेगडीवरती ठेवून देणार आहे, कारण आहे ना माझ्या ह्या शेगडीचा जाळ खूप मोठा आहे, तर मग करपण्याची शक्यता असते. तर मग मी मधल्या शेगडीवरती, जी का त्याचा जाळ एकदम असा छोटा आहे, तिथे मी ना भाताची कढई ठेवून देणार आहे. तर हे बघा, मधल्या शेगडीवरती मी भाताची कढई ठेवलेली आहे. आणि आता वाटाणा भात आहे, तर पापड तर बनत आहे. तर मग मी पापड घेतलेले आहे तळायला भातासोबत खाण्यासाठी. आणि आता ना भाताला जवळ 20 मिनटाच्या जास्त झालेला आहे, भात पण आपला होत आलेला आहे आता. तर एक साईडला दूध पण मी तापत ठेवलेलं आहे आणि दूध तापलं पण आहे. ते बघा, दूध तापलं तर मी पहिला गॅस बंद केला. आणि तुम्ही भात पाहू शकता, मस्त असा 20 मिनटात झालेला, 20 मिनटाच्या थोडं जास्त झालेले, पण मस्त शिजलेला आहे. आणि असा ना मोकळा मोकळा पण भात झालेला आहे बघा, एकदम मोकळा मोकळा भात झालेला आहे, थोडा पण चिकट झालेला नाही. प्लस इंद्रायणीचं तांदूळ असूनसुद्धा भात चिकट झालेला नाही, मोकळा मोकळा. कारण अंदाजे जर आपण तांदूळ प्रमाण जर व्यवस्थित घेतलं ना पाण्याचं आणि तांदळाचं, तर भात अजिबात चिकट होत नाही आणि एकदम असा मोकळा मोकळा भात झालेला आहे. आणि आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं ना की आपला भात व्यवस्थित असा मोकळा होतो, चिकट होत नाही. आता मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते बघा, अर्धा किलो तांदळाला आहे ना मी जेवढं तांदूळ होतं ना त्याच्या 1 पेला जास्त फक्त पाणी घातलेलं आहे. आणि तेल पण तापलेलं आहे बघा साईडला. तर मग मी लगेच आहे ना पापड पण तळून घेत आहे भातासोबत खाण्यासाठी. आणि जेवायला वेळ आहे, तर मग भात तोपर्यंत झाकून ठेवलेला आहे. आणि आदित्य पण अजून आलेला नाही क्लासवरनं, मग म्हटलं तोपर्यंत थंड पण होईल चांगला. आता रात्रीचे 8 वाजलेले आहे. आणि हे पहा, हे तांदळाचे पापड आहेत, तांदळापासून बनवलेले आहेत आणि छान फुगतात हे पापड. आणि आपल्या पापडपेक्षा पण हे पापड छान लागतात तांदळाचे. तर अशा प्रकारे मी ना सगळे तळून घेत आहे पापड, तुम्ही पाहू शकता. आणि सगळेच पापड असे छान फुगत आहेत. कशी आहे वाटाणा भाताची रेसिपी, एकदा नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा, सगळे पापड आपले छान असे फुगलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. उडदाच्या पापडापेक्षा तांदळाचे पापड चांगले फुगत आहेत आणि खायला पण आहे ना उडदाच्या पापडापेक्षा ना तांदळाचे पापड चांगले लागतात. आता अशा प्रकारे हे बघा, सगळे पापड मी तळून घेतलेले आहेत. आणि मी आता ना ते कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहेत, कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना नरम पडतात. तर थोडे थंड झाल्यानंतर ना मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. आणि आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करतो, तर या तुम्ही पण जेवायला. चला बाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, पुन्हा भेटूया.